रिलकोट जय मला घरीचा चांगलेचा आनंदाचा एअरपोर्ट खंडेराचा एअरपोर्ट हे खंडेराया कर्जत ते उज्जैन राईड आणि उज्जैन ते परत कर्जत राईड ही ग्रुप राईड आमची सुखरूप होऊ द्या देवा व्यवस्थित होऊ द्या स्वामी आमची उज्जैन परतीची राईड आणि उज्जैनचे खरी परतीची राईड सुरक्षित होऊ द्या श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ लोखंडे ट्रॅव्हलिंग टाईममध्ये तुमचं स्वागत करतो. तर मी आज करत आहे कर्जत ते उज्जैन बाईक राईड. माझ्यासोबत ही ग्रुप राईड आहे. 13 बायकर्स आहेत. त्यामध्ये माझे मित्र नितीन मस्कर हे लोणावळ्यावरून आलेले आहेत. आता आम्ही माझ्या गावातून म्हणजे कर्जत येथील भिसे गावातून ही माझी राईडची सुरुवात करतो आहे. आमचा पहिला स्टॉप आहे तो आहे पडगा टोल नाका. पडगा टोल नाक्यावरून आम्ही कंटिन्यू परत नाशिकपर्यंत करणार आहे. नाशिकवरनं धुळे, धुळेवरनं मग MP साईड. चला तर मित्रांनो निघतो आता, कारण की सर्वजण आता आम्हाला भेटणार आहेत पडगा टोल नाक्यात. कल्याणमध्ये गोखले सर भेटणार आहेत. त्यानंतर ते आम्हाला एक शॉर्टकट दाखवणार आहेत पडगा टोल नाक्यापर्यंत. चला तर निघतो आता. जय महाकाल. कर्जतवरून आता जो हाजीमलनकडं जाणार रोड आणि कल्याणकडं जाणार रोड जो फाटा आहे तेथून आम्ही आता राईट टर्न मारला आणि मी आता कल्याण रोडला चाललोय, कल्याणकडे चाललोय. हा जो रोड गेलाय तो कल्याणकडे गेलाय. कल्याणमध्ये मला निशांत गोखले सर भेटणार आहेत. मग ते पुढचा पडगा टोलण्याकडे जाणार जो शॉर्टकट आहे तो आम्हाला सांगणार आहेत, दाखवणार आहेत. मित्रांनो, आता मी दुर्गाडी चौक येथे थांबलो आहे आणि मगाशी जेव्हा मी वांगणीमध्ये होतो तेव्हा मला नितीन भाऊंचा फोन आला होता. नितीन भाऊ पाष्टे त्यांची जी सबस्क्रायबर फॅमिली, नितीन पाष्टे सबस्क्रायबर फॅमिली, तर त्यांचाच हा दुसरा भाग आहे ट्रॅव्हल मुसाफिर ग्रुप. तर नितीन भाऊंनी आम्हाला सर्व ग्रुपसाठी चहा नाश्ता करण्यासाठी 500 रुपये पाठवले. नितीन भाऊचं प्रेम आहे आमच्यावरती म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना चहा नाश्ता करण्यासाठी 500 रुपये पाठवले. खूप खूप धन्यवाद भाऊ. आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. जे आम्ही आज काही राईड वगैरे करतोय तर हे तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे, त्यामुळे आम्ही आज एवढ्या मोठ्या लॉंग रूटला चाललेलो आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद भाऊ. मी आता कल्याण येथील दुर्गाडी चौक येथे थांबलो आहे आणि मी गोखले सर यांची वाट पाहत आहे. तर ते इथे येऊन आम्हाला भेटणार. तर तुम्हाला एक मी दुर्गाडी चौक कसं इथे दाखवतोय. बघा, खूप सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तर हा इकडं रोड गेला कल्याणला आणि मी इथून समोरून आलो आणि हा जो रोड गेला तो भिवंडीकडे गेलेला आहे. चौक येथे गोखले सर आलेले फुल तयारीमध्ये आणि गोखले सरांची बाईक दाखवतो. TVS रॉनिन. दुर्गाडी चौक येथून आता आम्ही निघतोय पडगा टोल नाका येथे जाण्यासाठी. पडगा टोल नाका येथे आता आलो आहोत. येथे आता थांबणार आहोत बाकीच्यांची वाट बघत. रात्रीचे 10:30 झालेत आणि आम्ही आता पडगा टोल नाका येथे येऊन थांबलो आहोत बाकीच्यांची रायडर्स लोकांची वाट बघत. पडगा टोल नाका येथे थांबलो आणि आता आपले सर्व मेंबर्स रायडर्स आलेले आहेत. रात्रीचे 12:25 झालेले आहेत आणि आता सर्व रायडर्स इथे आलेले आहेत. गोखले सर काही इन्फॉर्मेशन देणार आहेत की राईड कशी करायची, कसं पुढे चालायचं.
तर सर प्लीज सांगा पुढे. तर रात्री चालवताना कसं आहे, अंधाराची वेळ आहे, पुढचे जी लोक चालत आहेत त्यांना पहिल्यांदा दिसेल की रस्त्यात दगड आहे, खड्डा आहे, काही गुरं बसलेली असतात. आपल्या महाराष्ट्रात कमी पण मध्य प्रदेशमध्ये कुठे समजा बसले असेल, समजणार नाही मागच्याला त्याची लाईट कमी असेल आणि तो आपटला. जर खड्डा असेल तर तो असं फक्त लेफ्ट साईडच्या हाताने गोल सर्कल दाखवेल बस, म्हणजे मागच्यानी दोन्ही साईडनी बघून चालायचं आहे. कारण तो असं नाही की राईटला खड्डा आला तो ॲक्सिलेटर कमी झालं तर त्याची गाडी स्लो होऊन जाणार. एक तर हा थांबायचा असेल तर पुढच्यानी अगर गेलं की नुसता हात केला तर सगळ्यांनी तसंच हात करत जायचा, म्हणजे त्यांना समजेल की आपण थांबायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर अगर स्लो डाऊन व्हायचा आहे तर तो असा असा करेल. त्याच्यानंतर अगर कुठे आपल्याला थांबायचं आहे म्हणजे पुढे त्यांनी 3दा हात केला असता थांबायचं आहे. आता मागच्यांचं कसं आहे, आम्ही पुढे राहिलो, मागचे कुठे मागचे थांबले तर आम्हाला समजणार नाही की भाऊ मागचे कुठे, तर त्यांनी काय करायचं, 3दा हॉर्न मारायचा. आता जे राईड करणार तर हेड कोण आहे आणि टेल कोण आहे त्यांना मी सांगतोय, ठीक आहे. निशांत गोखले सर तुम्ही हेड आहात आणि तुमच्याबरोबर नितेश आहे, तर तुम्ही दोघांनी ही काळजी घ्यायची की तुमच्या पुढे कोणी जाणार नाही. जर कोणी जात असेल तुम्ही त्याला मागे थांबवा आणि त्याला मागे घ्या. आणि त्या दोघांव्यतिरिक्त पुढे कोणीही नसेल, ठीक आहे. आणि टेलमध्ये दीपक टोळे आणि विश्वनाथ सर. दीपक दादा कुठे? हां, दीपक दादा आणि विश्वनाथ दादा दोघांनी मागेच राहायचं. कोणीही कितीही स्लो होऊ दे, तुम्ही पुढे यायचं नाही, ठीक आहे. आणि जे बाकीचे आहेत त्यांनी मध्ये मागे पुढे कुठेही राहा, पण या चौघांवर जबाबदारी आहे आपल्या ग्रुपची. आणि बाकी जसं निशांत सरांनी आता सांगितलं, कोणाला मुतायला झाली, कोणाला काय झोप येत असेल तर इन्स्ट्रक्ट करा, फ्लॅशिंग करा, आपण एका जागेवर थांबू आणि डिस्टन्स एवढं ठेवा की आपल्याला कळेल आपला मागचा येतोय आणि पुढचा आपल्याला दिसतोय. आता कसं तुम्ही डिस्टन्समध्ये आलात त्याच्यात हॉर्न करतो, कारण आपण स्पीड किती ठेवले, 80ची स्पीड, याच्यावरती जायचं नाही, बरोबर. आणि एकाच लाईनमध्ये चालायचं, आता लेफ्टमध्ये चाला नाही तर मग डिवायडरच्या साईडनी चाला, अर्धे तिकडे अर्धे इकडे. आणि लेफ्ट नको, राईट नको, मिडलला चाला, जसं असेल तसं ओव्हरटेक करायचं, राईटनं ओव्हरटेक करायचं, लेफ्टनं करा, अजिबात पळू नका, कापू नका. त्यांची शाश्वतीने आपल्याला कोणाचा रस्ते माहिती नाही, बरोबर. आणि आपल्या ग्रुपचं पूर्ण नियोजन आपण राजेश दादांना दिलेलं आहे. सो माझी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे राजेश दादांना स्पेशली की दादा आपलं राईड व्यवस्थित होईल याची काळजी तुमच्यावर आहे. भरले हेड आणि टेल त्यांची जबाबदारी पार पाडतील, पण पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे. सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे नियमाने चला तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही सर कोणालाही पुढे जाऊ द्यायचं नाही. मी आणि हे आम्ही कोणाला जाऊ जे काही असेल, आणि हे लोक त्यांच्या बागेवर राहत आहेत तर मग ते हॉर्न मारायला सुरुवात. आम्ही सगळे तुमचं ऐकणार आहोत. तुम्ही इन्स्ट्रक्ट करा, तुम्ही सांगाल आम्हाला इथे थांबायचं आपल्याला, आपण थांबू. याच्यानंतर आपण कसारा घाटाच्या खाली थांबतोय चहा प्यायला. ठीक आहे, जरी चहा नसेल, काय उत्तर नसेल तरी तिकडे थांबायचं आणि तिकडे सगळ्यांनी एकत्र घाटातून एकदम क्लोज चालायचं. कोणच मागे नाही, घाटामध्ये 5-5 मीटरचं अंतर ठेवा. घाटामध्ये आता रात्री आपल्याला कंटेनर दिसतील आणि आपला तिथे चुकता माणूस तो लांब टर्न घेतो आणि जवळ येतो, तिथे आपल्याला ते आणि नाही घाट अगर पूर्ण चुकवायचा आहे तर घाटाला पर्याय रस्ता माहिती मला काही भेटायचं कारण नाही. डायरेक्ट आपण हे जे आहे पेट्रोल पंपाजवळ, हा पुढे तिथे डायरेक्ट येतो वरतो, याच्यात गावात जातो आणि रस्ता एकदम चांगला. मागच्या वेळेस तुम्ही दाखवला होता ना, म्हणजे आपल्याकडे काय फरक नाही पडत, स्कूटी वगैरे नाही नाही काही प्रॉब्लेम नाही, आरामात जातो बिलकुल. आपला जो ट्रॅव्हल्स मुसाफिर ग्रुप आहे, तर मुसाफिर ग्रुपची उज्जैन राईडची जेवढे रायडर्स आहेत तेवढ्यांची आपण आता नावं घेऊ. माझं नाव विनोद ठाकूर, मी चेंबूरहून आलो आहे. शरद मोरे घाटकोपरवरून, मनीष अंधेरीवरून, सिद्धेश जैसा, मी राजेश दादरवरून आलो. नितेश कांदिवली, राहुल तनपुरे सानपाडा, सुयोग कांदिवली, एकनाथ भगत मुलुंड, निशांत गोखले डोंबिवली, श्री शांताराम डोंबिवली, नितीन मस्कर लोणावळा. मी दादा तुम्ही? आणि मी विश्वनाथ लोखंडे कर्जत. चला बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
कसारा घाटाच्या अगोदर थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी. नाशिक शहराच्या बाहेर निघालो आणि इथे एक भारत पेट्रोल पंप आहे, इथे फ्यूल ऑफसाठी थांबलो. मोरे सरांना खूप भूक लागली त्यामुळे ते मग्न आहेत खाण्यापिण्यामध्ये. आम्ही निघालोय उज्जैनला जायला मुंबईतून. आम्ही 11 वाजता निघालोय विवियाना मॉल. 3 वाजले. आता रात्रीच्या 3 वाजता आम्ही चाय आणि चकली खाल्ली. त्यामुळे एक सांगा कुठे कुठे थांबले, कुठे कुठे काय काय खाल्लं ते सांगा. आम्ही कसारा घाट कसारा घाटाच्या आधी थांबलो. त्यामुळे पिठलं या फिरा मजा करा. जे नाही आले त्यांच्यासाठी. जे नाही आले त्यांच्या घरची दिवाळी संपली, आपली दिवाळी चालू झाली आहे. बघा किती मजा असते फिरण्यामध्ये. नाही 3 वाजून गेले ॲक्च्युली, रात्रीचे 3 वाजून गेले. आता पहाट व्हायला आले. बघा अजून परत सगळ्यांमध्ये जोश आहे. बघा आमचे टेल बघा एकदम अजून परत जोश आहे सगळ्यांमध्ये. चांदवड येथे आता थांबलोय चहा पिण्यासाठी. हे आहे रेणुका देवीचे सुंदर असं मंदिर चांदवड येथील.